हे गाईज, तर आता थंडीचा महिना चालू झाला आहे आणि मी सगळीकडे रील बघते पोपटीच्या. तर आमचं पण मन झालं पोपटी खायचं. तर सगळं सामान बघून तुम्हाला कळलंच असेल की मी काय बनवते आहे. सगळं सामान मी आणून ठेवलेलं आहे इकडे पोपटीचं. इकडे मी चिकन पण मॅरिनेट केलेलं, हळद मीठ मसाला लावून, अद्रक लसूण पेस्ट आणि लिंब लावून. तर हे पॅक करून घेऊया आपण आता केळीच्या पानांमध्ये आणि चांगलं बांधून घेऊया, म्हणजे जेणेकरून ते सांडलं नाही पाहिजे शेंगांवर. आणि मग आपण घेऊया लेअर लावून कुकरमध्ये. कुकर माझं छोटूसंच आहे, त्याच्यामुळे जास्त काही सामान बसणार नाही. ह्याला आम्ही मामोटा बोलतो, तुम्ही काय बोलता नक्की सांगा मला कमेंट करून. तर ह्याच्यानी फ्लेवर आणि स्मेल खूप छान येतो पोपटीला. फर्स्ट लेअर बी लावले मामोट्याची, सेकंड लेअर लावूया आपण जांभळीच्या पानांची. मग आपण शेंगा ॲड करून घेऊया. मग चिकन आणि अंडी पण ॲड करूया त्याच्यामध्ये. अंड्यांशिवाय मजाच नाही पोपटीला. तर आमची पोरं खातील का नाही काही गॅरंटी नाही, म्हणून मी थोड्या क्वांटिटीमध्येच केलं. इकडे मी थोड्याशा शेंगांना मीठ आणि मसाला लावून घेते. त्या पण खूप टेस्टी लागतात मीठ मसाल्यावाल्या. तर त्या पण आपण ॲड करून घेऊया. इकडे कुकर आहे माझं छोटूसा आणि त्याच्यात माझं सामान झालं खूप जास्तवाला. थोडंसं मोठं मीठ टाकूया. परत चिकन ॲड केलं मी. होते ते शेंगा पण टाकून घेतल्यात. अगेन आपण थोडंसं मोठं मीठ टाकूया, जेणेकरून ते सगळ्या अंगाला लागेल त्याच्या. मग मी परत पानांनी पॅक करते की हवा नाही निघाली पाहिजे बाहेर. ती पूर्ण स्टीम त्याच्या आतमध्येच राहिली पाहिजे आणि मस्त कुक झाल्या पाहिजे त्या आतमध्ये सगळं. तर आता मला टेन्शन आले माझ्या कुकरचं झाकण लागेल की नाही काय माहिती, कारण क्वांटिटी खूप जास्त झाली त्याच्यामध्ये आणि झाकण आपलं लागलं. मी तुम्हाला गॅसच्या फ्लेमचं पण सांगते. ही जी कुकरमधली पोपटी आहे तिला जास्त आग नाही लागत आहे. तिला एकदम मंद आचेवर 10 ते 12 शिट्या घ्यायला लागतात. जी आपली मडक्यातली करतो तिला खूप जास्त हीट लागते. आता माझ्या शिट्या घेऊन झालेल्या आहेत. आपण खोलून बघूया कुकर. आणि तुम्ही बघू शकता खूप छान. आता तुम्हाला वास तर येणार नाही, पण मी स्मेल घेऊ शकते. खूपच जाम भारी असा वास येतोय. आणि बघू शकता कसली भारी टेस्टीवाली आपली पोपटी रेडी झालेली आहे. परफेक्ट शिजली आहे आणि मी चिकन पण दाखवते तुम्हाला. परफेक्ट कुक झालं आहे त्याच्यातलं. आणि इकडे गेल्या वर्षी मी जी पोपटी बनवली होती, फर्स्ट टाईम बनवली होती कुकरमध्ये, ती त्यांना खूप आवडली होती. आणि यंदाही त्यांनीच मला सांगितले की परत करून बघ. तर आत्ता बनवली सेकंड टाईम आणि खूप छान आणि टेस्टीवाली पोपटी आमची रेडी झालेली आहे. आम्ही खाऊन घेतोय. तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपला मिनी ब्लॉग कसा वाटला.